आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। मुलीची 10वी परीक्षा संपल्यानंतर वर्षावर जाणार व परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ असं माझी मुलगी म्हणाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा। राऊतांना जास्त अनुभव, त्यांनाच विचारा खरं काय खोटं काय। शिंग पुरल्याच्या राऊतांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर। राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल। सामंतांचा निशाणा, तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारांना मोडीत काढू, राऊतांचं उत्तर। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी। राऊतांनी कितीही काळी जादू केली तरी फडणवीसांना फरक पडत नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। शिंग गाडली असती तर बाहेर काढा, मला त्याबद्दल काहीही माहिती नाही। भुजबळांची प्रतिक्रिया, शेवटच्या काही तासात मतदान नेहमी वाढतं, हा माझा अनुभव असल्याचीही भुजबळांची माहिती। वर्ष बंगल्यातील अंधश्रद्धेच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी ते पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे दाखवून द्यावं। सगळ्या चर्चा बाजूला सारून त्यांनी वर्षावर राहायला जावं, ते का जात नाहीत हे त्यांना विचारण्याची गरज। रोहित पवार यांचं वक्तव्य। फडणवीस वर्ष बंगल्यावर का गेले नाहीत हे संजय राऊतांना माहिती असेल। अनिल देशमुखांचं वक्तव्य, तर संजय राऊतांना एवढा फालतू व्यक्ती नकाशावर शोधून सापडणार नाही। राऊतांच्या वक्तव्यावर निलेश राणेंचा पलटवार। देशात 5 दशक गरिबी हटावचा फक्त नारा दिला गेला, पण आम्ही 10 वर्षात 25 कोटी जनतेला गरिबी रेषेतून बाहेर काढलं। दिल्लीतून 1 रुपया निघायचा, पण लोकांपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचायचे। आम्ही थेट जनतेच्या खात्यात पैसे दिले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य।